हॅलो गाईस, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज मी जवळजवळ 2 आठवड्याच्या नंतर मौज रेल्वे स्टेशनला आलेलो आहे. तर मी म्हणलो चला बघावं की काय असं काय चेंज वगैरे झालं का, काही नवीन अपडेट आहे का. तर नवीन अपडेट अशी काहीच नाही विशेषतः. तुम्हाला मी दाखवतो आता. हे बघा, हे जे ट्रॅकचं जे झालेलं होतं ऑलरेडी, पण जे साईडला पडलेलं होतं ना, ज्या जुन्या ट्रॅक पट्टी सॉरी, तर ते काढून ठेवलेलं आहे बाजूला. आणि इकडे बघितलं तर ते मौज नाव आहे ते आहे नवीन, आणि ते वर्कर होते कामाला. तर ते नाही, आज संडे रविवार आहे आज. तर त्याच्यामुळं नाही, कारण त्याच्या अगोदर पण कामावाले म्हणजे डेली इथंच, म्हणजे त्यांनी राहायलाच येतो इथे होते. पण आता तुम्ही बघू शकता सगळं पॅक केलेलं जिकडे तिकडं. आणि मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस ह्याचं कडाप्याचं काम आहे ना, कडापा हे आपलं फरशी बसायचं काम चालू होतं. तर त्यांचं हे झालं बसवणं, आता न तुटी वगैरे नाही बसवत. जिकडे तिकडे असं नुसतं कचरा पडलेला आहे. गेट पण लॉक केलेलं आहे त्यांनी. मला वाटतं हे सगळं हे केले आता वर्कर इथे. काम झालं वाटतं त्यांचं जे काम ते झालं वाटतं त्यांचं वैयक्तिक. आता दुसरे घेतील पण कधी का नाही. हे बघा, लॉक लावलं. काहीच नाही नवीन अपडेट, जशाला सगळ्या बाजूने पॅक करून ठेवले, म्हणजे इथं कोणच नाही. आता नवीन काय, आता परत नवीन काहीतरी काम असेल त्यावेळेस, म्हणजे काय आहे माहिती आहे का, इथं नवीन नवीन जे वर्क आहे ना, म्हणजे प्रत्येक जे काम करणार आहे ना, त्याचे जे आपले काम झाले की ते निघून जाते. तर आता इथं मौजचं लावलेलं होतं. काहीच नाही आहे नवीन. आणि जे तिकडं जे खांब होते ते इलेक्ट्रिक खांब, ते तिथंच आहेत जशाच तसेच आहेत ना. इकडे पण नाही झालं काहीच वर इलेक्ट्रिक खांबचं काम, आणि इकडे पण नाही झालं. मागच्या वेळी जे आलं होतं त्यावेळेस तर त्यांचं हे चालू होतं, बाकी असं काही विशेष काहीच नाही झालेलं त्यांचं काम, काहीच नाही, तसंच तसंच. आणि असं कचरा वगैरे घाण वगैरे पडलेलं. नंतरचं काम काय माहिती, कारण की आता चेक करावं लागेल दुसऱ्या स्टेशनला जाऊन काय अपडेट नाही वगैरे. हे जरा थोडंसं लांब, बीडपासून जरा लांब स्टेशन पडलं नाही, त्याच्यामुळं तिकडच्या स्टेशनचं काय आहे ते आता तिकडे जाऊन बघावं लागेल. म्हणजे नेमकं एक्झॅक्टली त्यांचं तर वर्क कुठलं चालू आहे, कारण की पूर्णपणे स्टॉप झाला याचा अर्थ काय, ते आता नवीन काहीतरी वेगळं करतील काय माहीत नाही, बघावं लागेल. मागच्या तुम्ही मागचा ब्लॉग जर बघितला असेल तुम्ही आपल्या ह्याचा रायमोहाचं, तर तिकडे त्यांचं ते इलेक्ट्रिक आमचं जे काम चालू होतं, तर ते आता तसंच इकडं तसंच कंटिन्यू करत इकडे येतील बहुतेक. एक वेळ आणखी सध्या तरी सांगायला गेलं तर नवीन अपडेट असे काहीच नाही. जसं म्हणजे फक्त एवढं सोडलं तर बाकी काहीच नाही. ते पण आम्ही होतो त्यावेळेसच काम चालू होतं. त्याच्यानंतर जे ते भारतीय रेल्वे तो एक बोर्ड लावला आहे वरती, आणि ते मौचं एक बोर्ड लावलेला आहे. माझं एक कन्फर्म नाही सांगू शकत बोर्डचं होतं का नव्हतं, एवढं लक्षात नाही माझ्या, पण तेवढंच मला तरी झालेलं दिसतंय. बाकी असं विशेष काहीच नाही झालेलं इथं. हे ट्रॅक साईडला टाकलेलं, आता हेच उचलून परत एक ट्रेन येईन आणि हे उचलून येते सगळे. सगळीकडे सेम सिच्युएशन हीच असणार आहे, कारण की नवीन ट्रॅक बसवले तिथं, आणि जुने जे आहे ते साईडला काढून ठेवले, जेणेकरून आता ती ट्रेन येईल आणि ती जुने घेऊन जाईल. आणि आता इलेक्ट्रिक खांबचं मेन तेवढे तेच कामं राहिलेले आहेत. आता ज्यावेळेस रेल्वे चालू होईल ना, तर त्यावेळेस हे जे बाकीचे कामं आहेत किंवा जे काय आहे याच्यामधलं जे आहे ते चेंज होईल. म्हणजे काउंटर म्हणू शकतो, किंवा जे काय लोक वगैरे जे तिकिटाचं वगैरे जे सगळे ते नंतर चालू होईल. आता ट्रेनला जर असं बोलतात की 2026 मध्ये मला वाटतं त्यात पण 5-6 महिने
वीक कन्फर्म तर आता ना जेवढे आतापर्यंत डाऊट म्हणजे एक अंदाज आला ना तेवढा तर नाही झाला, कारण की कामच एकदम स्लो चालू आहे. आम्ही ज्यावेळेस गेलतो ना रायमोला, तर त्यावेळेस पण तिकडे पण बघितलं तर काम खूप स्लो चालू होतं सगळंच. कारण की आता ते वरूनच ऑर्डर नाही आलं ते तरी काय काम का नाही, एकदम असं स्लो काम चालू होतं. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल तर काम एकदम फास्ट होतं, पण सध्या तरी काम खूप स्लो चालू आहे. कारण की किती महिन्यापासून काम रखडलेलं, एकदम स्लो काम चालू आहे त्यांचं. म्हणजे एकच धरलेलं आहे त्यांनी काम असं ते, आणि ते पण कम्प्लीट नाही, खूप कमी स्लो काम चालू आहे. आणि ज्यावेळेस इलेक्ट्रिक खांबचं ते ह्याला काय म्हणतात रायमोचे पुढचं स्टेशन जे आहे तिकडचं, ते तिकडे इलेक्ट्रिक खांबचं काम झालेलंच आहे मोस्ट ऑफ. पण तिथून पुढे जे राहिलेलं आहे रायमोहा नंतर मग राजुरी बीड आपल्या इकडं, तर ते काम इलेक्ट्रिक खांबचं काम भरपूर राहिले. इथे तरी ते खांब रवलेले आहेत त्यांनी, त्याच्यामुळे भरपूर पुढे गेलेले ते खांबचं काम. इथं तरी थोड्या प्रमाणात झालेले, पण आता बीडची कंडिशन काय माहिती आपलं मेन स्टेशनची, की तिकडं खांब जायला म्हणजे इलेक्ट्रिक कामचं काम झालं का नाही ते पण चेक करावं लागेल मला. तर असं आहे मोस्ट रेल्वे स्टेशन. आणि इथं काय असं काहीच काम नाही झालेलं, अपडेट तर काही नवीन नाहीच आहे. त्याच्यामुळं मी आता ना सध्या तरी ना जे माझे जुने व्हिडिओ आहेत ना, तर ते मी अपलोड करतो आहे. कारण की म्हणजे दाखवण्यासाठी अपडेट नवीन काहीच नाही ना, नाहीतर असं म्हणजे व्हिडिओ सारखं शूट करण्यात काहीच अर्थ नाही. कारण की अपडेटच नसेल तर तुम्हाला मी काय देणार. त्याच्यामुळे थोडेसे मी असं रेल्वेवरचे व्हिडिओ जे आहेत थोडेसे स्किप केलेले आहेत. पण जाऊन तरी पण मी चेक करतो काय नवीन काय भेटते का अपडेट द्यायला. पण नवीन असं काहीच नाही, जुनंच आहे सगळं. आणि आता तरी पण बाकीचे जे स्टेशन बाकी आहेत ना, तिथे जाऊन चेक करेन नवीन काय अपडेट आहे का नाही. आणि अजून 2 स्टेशन राहिलेत माझे, तेलगावचं आणि त्याच्या पुढे एक स्टेशन आहे काहीतरी नाव आहे. ते 2 स्टेशन मी आत्तापर्यंत शूट नाही केले. त्या लोकेशनला मी तिकडे जर गेलो तर ते पण नक्कीच तुम्हाला दाखवेन, तिकडचं रेल्वे स्टेशनचं काम कुठपर्यंत झालं आहे काय नाही. सध्या बघायला गेलं तर इथलं काहीच झालेलं नाही. बघा पाऊस पडले म्हणून कसलं भारी दिसतं, एकदम हिरवगार. मी तिकडे गोरक्षण तिकडे गेलो होतो, तर तसंच येताना म्हणलं चला बघूया इकडचं काय काय चालू आहे इकडचं काम. भारी वाटतं 8 महिने तर आता एकदम खूप भारी वाटणार, एकदम हिरवगार. पावसाळ्याचे 4 महिने आणि थंडीचे 4 महिने. बाकी उन्हाळ्यामध्ये तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे काय असतं, तरी पण थोडे हिलवर असते मग थोडंसं वर त्यामुळे भारी वाटतं असं नजारा. पण मस्त वाटतं एकदम. आता आज त्याच्यापेक्षा ज्यावेळेस लावलेले कपासी आहे ना, कापूस वगैरे, त्या ज्यावेळेस एक मोठी झाडं होती ना, तसं आणखी बघण्यासारखं. तर असा होता मौज रेल्वे स्टेशनचा ब्लॉग. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण एका इंटरेस्टिंग नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत